नमस्कार मंडळी. ग्राम विकास व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस 2026 सिंधू सरस महाराष्ट्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग. सेंटरला जाऊन उभे राहा. तर मी वेळ सुरू म्हटल्यानंतर तुमचं एक जेवण कसं करतो उद्या समजताना हात कसं भेटतो. हीच तर कसोटी खेळाची. रेडी? तुमची वेळ सुरू झाली आता. ज्याचा डोळा पहिला संपेल त्याचा या पैठणी खेळातील प्रथम क्रमांक येईल. पहिली तोपर्यंत अमेरिका जंगलावर गेली. इथे रात्रीकडे असतो. जा खाली असतो ना. कोकणचा श्वास, महिलांच्या उद्योगाचा विकास. सर्व बचत गटातील महिलांचा समूह यांचे एकत्रित काम पाहायला मिळतं. या महिलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तसेच के सिक्युरिटी सर्व्हिस यांचा मोलाचा वाटा आहे. दिवस रात्र ते पण पहारा करत आहे. सिंधू सरस प्रदर्शन व विक्री, खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर आणि अजून खूप काही. खरेदीसोबत घेता येईल पारंपरिक कलागुणांचा व पदार्थांचा आस्वाद. भरपूर सगळे स्टॉल लागले, खाण्याचे असे बऱ्यापैकी स्टॉल लागलेले आहे. आम्ही सगळ्यांचं दर्शन बघून आलेलो आहे. तुम्ही पण येऊन नक्की बघा, अवश्य भेट द्या. अजून 2 दिवस शिल्लक राहिले. सिंधू सरस प्रदर्शन आणि विक्री चालू आहे. लवकरात लवकर येऊन भेट द्या, अवश्य भेट द्या. कोकणचा श्वास, महिलांच्या उद्योगाचा विकास. ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांचे कर्तृत्वाने आणि कौशल्याने उत्पादित मालाचे सिंधू सरस प्रदर्शन व विक्री, खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर, अजून खूप काही खरेदीसोबत घेता येईल पारंपरिक कलागुणांचा व पदार्थांचा आस्वाद. 21 ते 25 मार्च, वेळ सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. 21 तारीखपासून हा महोत्सव सुरू झाला आहे. आज 3रा दिवस, आता शेवटचे 2 दिवसच राहिलेले आहेत. त्यामुळे लवकर येऊन इथे भेट द्या. सन्मान नीलम सुनील बांदेकर या त्यांच्या सासूबाई डेगवेतल्या केसरकर यांच्या घरातून आहेत. त्यामुळे त्यांना डेगवे गाव ऐकलं अभिमान वाटला आणि आपल्या हस्ते त्यांचं सन्मान.
या ठिकाणी लगेच आता शिवगर्जना ग्रुप माणगाव शिवचरित्रावरती आधारित एक ऍक्ट सादर करतील ज्याचा कार्यक्रम मंचावरती सुरू होईल उद्या सुद्धा दिवसभर आपल्यासाठी व्याख्यान आहे त्यानंतर दुपारी सिंधू जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कळसूत्री मावळ्यांचा खेळ त्यानंतर खेळ पैठणीचा आणि संध्याकाळी 7 वाजता उद्या साईकलांच्या 65 कलाकारांच्या संचालनात एक लाईव्ह शो आहे रंगी रंगला महाराष्ट्र ज्यामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक खजिना आपल्यासमोर येतो आहे लगेच आपण या ठिकाणी शिवचरित्रावरती आधारित शिवगर्जना ग्रुप माणगाव यांचा ऍक्ट सादर करण्याची विनंती करतो आता येऊन यदाधिधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधार आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एक पुरुषाने जन्म घेतला याच युगपुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा केमग आपल्या समोर सादर करीत आहे अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची दलदात्यांची घालून थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराण घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड
सरते शेवटी देवानं गाणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिष्ण ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेली. जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंडाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान.
तेजस्विनी तू, उद्योगिनी तू, तुझ्या स्वप्नांची स्वामिनी तू. ज्या देवाच्या आयुष्यामध्ये असंख्य संकट आली तरी सुद्धा त्या देवाच्या चेहऱ्यावरती नेहमी असं असतं. असे आपले श्रीकृष्ण देव असतात, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सोबतच सुंदर असं कालीमातेचं रूप त्यांनी आपल्यासमोर सादर केलं गेलं. मला असं वाटतं इतकं सुंदर नजराणा, सुंदर वजन झालं, त्यानंतर सुंदर असा आपण देखावा पाहिला आणि संपूर्ण आपली हिंदी बागवती यांच्याकडे कणकणीत टाळ्या काढल्या पाहिजे. थँक्यू सो मच. जाऊया थोडी परफॉर्मन्स करू. राईट स्टॉप होती का प्लीज? ती चालू करणार होती का राईट स्टॉप? थँक्यू सो मच. आपण जाऊया पुढील परफॉर्मन्स. हा महोत्सव होता आमच्या हिंदी बागवतीचा. आम्ही मला भेटायला आलो होतो खरं तर, तुम्ही मुंबईला होता 2 दिवसांसाठी. सो आज सन्मानित कबूल आलं सगळं आहे जे नेहमीच मला असं वाटतं ते शासकीय सेवेत कमी आणि कलाकार जास्त, त्यांची कलाकार म्हणून खूप त्यांची ओळख आहे, त्यांच्यासाठी खरंच जोरदार कार्य झालं पाहिजे. आणि मॅडम एक इच्छा होती की तुमच्यासमोर जेव्हा तुम्हाला सगळ्या कलाकारांनी बघितलं ते खुश झालं. पण आम्हाला माहिती आहे की तुम्हाला नृत्य केली खूप आवड आहे, तुमच्या आम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिले. तो मॅडमसाठी प्लीज जोरदार कार्य झालं पाहिजे. थँक्यू सो मच. आणि लातूरची जी पूर्ण टीम आली आहे त्यांच्यासाठी पण एका खरखरी टाळ्या आपण सुद्धा वाचल्या पाहिजे. चला चालू कार्यक्रम असं सुंदर कार्यक्रम आपल्यासमोर या ठिकाणी सादर होणार की नवीन राज्याच्या हिंदी टीमचं कोरिओग्राफरने आता आपल्यासमोर निवेदन करून काम पाहतो. अर्थातच हा जो शो आपल्यासमोर सादर होतो जलवा, त्या जलवा शोने 300 शो पार केले आणि अजून एक गोष्ट आता संपूर्ण जिल्ह्याभरात जलवा शो इतके कंटिन्यू महाराष्ट्रभर गाजतोय हा शो आणि तो शो आपल्यासमोर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सेवेत येतो. चला जाऊया पाहूया सुंदर अशी लावणी आपल्या महाराष्ट्राची आन बान साधा म्हणतातच लावणी आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आमच्याच चिमणी बाबा टीमची कलाकार सिंधुदुर्ग राज्याची फर्स्ट राज्याची विजेती ठरलेली आहे आणि तिचे नाव आहे साक्षी.
जोरदार टाळ्या.